आता ह्युमिलिएटिंगली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: अपमानकारकपणे किंवा लाजिरवाण्या रीतीने. ह्युमिलिएटिंगली हा शब्द ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. ह्युमिलिएटिंगली म्हणजे अशा पद्धतीने की ज्यामुळे अपमान किंवा लाजिरवाणी भावना निर्माण होते. जेव्हा एखादी गोष्ट व्यक्तीला इतरांसमोर कमीपणा वाटेल अशा प्रकारे घडते तेव्हा ह्युमिलिएटिंगली हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: इन अ वे दॅट कॉजेस शेम ऑर एम्बॅरेसमेंट. आता उदाहरणे पाहूया. पहिलं वाक्य: शी वॉज ट्रीटेड ह्युमिलिएटिंगली बाय हर कॉलिग्स. तिच्याशी तिचे सहकारी अपमानकारकपणे वागले. इथे ह्युमिलिएटिंगली म्हणजे अपमानकारक पद्धतीने. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन: इन अ वे दॅट कॉजेस शेम ऑर एम्बॅरेसमेंट. ए. रिस्पेक्टफुली. बी. ह्युमिलिएटिंगली. सी. ऑनरेबली. डी. प्रेझवर्धीली. आता मायग्रेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: स्थलांतर करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मायग्रेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. मायग्रेट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, विशेषतः काम, हवामान किंवा चांगल्या संधींसाठी. हा शब्द माणसे तसेच पक्षी किंवा प्राणी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाण्यासाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर, ऑफन फॉर बेटर कंडिशन्स. आता सिनोनिम्स पाहूया. मूव्ह, रिलोकेट, शिफ्ट हे शब्द एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. स्टे, सेटल, रिमेन हे शब्द एका ठिकाणी राहणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: बर्ड्स मायग्रेट ड्युरिंग विंटर. पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करतात. इथे मायग्रेट म्हणजे हवामानानुसार जागा बदलणे. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. मायग्रेट मीन्स: ए. स्टे इन वन प्लेस. बी. मूव्ह टू अनदर प्लेस. सी. स्लीप. डी. वर्क. आता मायग्रेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: स्थलांतर किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मायग्रेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. मायग्रेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची प्रक्रिया किंवा हालचाल, विशेषतः चांगल्या संधी, काम किंवा हवामानामुळे. हा शब्द माणसे तसेच पक्षी किंवा प्राणी यांच्या स्थलांतरासाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर, ऑफन फॉर बेटर कंडिशन्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: बर्ड मायग्रेशन हॅपन्स एव्हरी इयर. पक्ष्यांचे स्थलांतर दरवर्षी होते. इथे मायग्रेशन म्हणजे पक्ष्यांची हालचाल एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. स्थलांतर मीन्स: ए. मायग्रेट. बी. मायग्रेशन. सी. मायग्रेटिंग. डी. मायग्रेटेड. आता मायग्रेटरी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: स्थलांतर करणारा किंवा स्थलांतराशी संबंधित. मायग्रेटरी हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. मायग्रेटरी म्हणजे एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणारा किंवा स्थलांतर करणारा. हा शब्द विशेषतः पक्षी, प्राणी किंवा लोक जे वेळोवेळी ठिकाण बदलतात त्यांच्यासाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टेंडिंग टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर, एस्पेशली रेग्युलरली. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: मायग्रेटरी बर्ड्स ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्सेस. स्थलांतर करणारे पक्षी लांब अंतर प्रवास करतात. इथे मायग्रेटरी म्हणजे ठिकाण बदलणारे. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. मायग्रेटरी मीन्स: ए. स्टेइंग इन वन प्लेस. बी. मूव्हिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस. सी. स्लीपिंग. डी. वर्किंग. आता पार्टिसिपेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भाग घेणे किंवा सहभागी होणे. पार्टिसिपेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. पार्टिसिपेट म्हणजे एखाद्या कार्यक्रमात, क्रियेत किंवा उपक्रमात सक्रियपणे भाग घेणे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या कार्यात सहभागी होते आणि त्यात योगदान देते तेव्हा पार्टिसिपेट हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग:
टू टेक पार्ट इन अन ॲक्टिव्हिटी ऑर इव्हेंट. आता सिनॉनिम्स पाहूया. जॉईन, एंगेज, टेक पार्ट हे शब्द सहभागी होणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. विड्रॉ, अवॉइड, ॲब्स्टेन हे शब्द दूर राहणे किंवा भाग न घेणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही डिसाइडेड टू पार्टिसिपेट इन द डिबेट. त्याने वादविवादात भाग घेण्याचा निर्णय घेतला. इथे पार्टिसिपेट म्हणजे क्रियेत सहभागी होणे. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन. टू टेक पार्ट इन अन ॲक्टिव्हिटी ऑर इव्हेंट. ए. अवॉइड. बी. पार्टिसिपेट. सी. इग्नोर. डी. लीव. आता पार्टिसिपेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ सहभाग किंवा भाग घेणे. पार्टिसिपेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. पार्टिसिपेशन म्हणजे एखाद्या कार्यक्रमात, क्रियेत किंवा उपक्रमात घेतलेला सक्रिय सहभाग. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या कार्यात भाग घेते आणि त्यात योगदान देते तेव्हा त्याला पार्टिसिपेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग, द ॲक्ट ऑफ टेकिंग पार्ट इन अन ॲक्टिव्हिटी ऑर इव्हेंट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, हिज पार्टिसिपेशन इन द इव्हेंट वॉज अप्रिशिएटेड. कार्यक्रमातील त्याचा सहभाग कौतुकास्पद होता. इथे पार्टिसिपेशन म्हणजे घेतलेला भाग. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. सहभाग मीन्स ए. पार्टिसिपेट. बी. पार्टिसिपेशन. सी. पार्टिसिपेटिंग. डी. पार्टिसिपेटेड. आता पार्टिसिपेटरी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ सहभागात्मक किंवा सहभागी करणारा. पार्टिसिपेटरी हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. पार्टिसिपेटरी म्हणजे असा जो लोकांना एखाद्या क्रियेत किंवा प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो. अशा प्रकारच्या पद्धतीमध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असतो. इंग्लिश मीनिंग, इन्व्हॉल्विंग ऑर एनकरेजिंग ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ पीपल. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द मीटिंग फॉलोड अ पार्टिसिपेटरी अप्रोच. बैठकीत सहभागात्मक पद्धत वापरण्यात आली. इथे पार्टिसिपेटरी म्हणजे सर्वांचा सहभाग असलेला. कधी तुम्हाला असे वाटते का की एखादी व्यक्ती स्वतः काम न करता फक्त इतरांना सतत सूचना देत असते? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण बॅक सीट ड्रायव्हर हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग, अ पर्सन हू गिव्स अनवॉन्टेड ॲडवाईस ऑर इन्स्ट्रक्शन्स. मराठी मीनिंग, विनाकारण सतत सूचना देणारी व्यक्ती. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः काम करत नाही पण इतरांना सतत काय करावे हे सांगत राहते तेव्हा बॅकसीट ड्रायव्हर ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, ही इज अ बॅकसीट ड्रायव्हर ड्युरिंग ग्रुप प्रोजेक्ट्स. अर्थ, ग्रुप प्रोजेक्टमध्ये तो सतत सूचना देणारा असतो. स्पष्टीकरण, तो स्वतः कमी काम करतो पण इतरांना सांगत राहतो म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2, डोंट बी अ बॅकसीट ड्रायव्हर वाईल आय एम ड्रायव्हिंग. अर्थ, मी गाडी चालवत असताना विनाकारण सूचना देऊ नकोस. स्पष्टीकरण, इथे अनावश्यक सूचना दिल्या जात असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप, बॅकसीट ड्रायव्हर म्हणजे विनाकारण सूचना देणारी व्यक्ती. अर्थ, वन हू गिव्स अनवॉन्टेड ॲडवाईस. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ बॅकसीट ड्रायव्हर. ए. केअरफुल ड्रायव्हर. बी. सायलेंट पर्सन. सी. वन हू गिव्स अनवॉन्टेड ॲडवाईस. डी. एक्सपर्ट ड्रायव्हर. योग्य उत्तर कधी तुम्हाला असे वाटते का की आता निर्णय घेण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावर आहे? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण बॉल इज इन युअर कोर्ट हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक द नेक्स्ट स्टेप ऑर मेक अ डिसिजन. मराठी मीनिंग, पुढील निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. स्पष्टीकरण, जेव्हा एखाद्या परिस्थितीत पुढे काय करायचे हे ठरवण्याची जबाबदारी पूर्णपणे एखाद्या व्यक्तीवर येते तेव्हा बॉल इज इन युअर कोर्ट ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, आय हॅव एक्सप्लेन्ड एव्हरीथिंग, नाऊ द बॉल इज इन युअर कोर्ट. अर्थ, मी सगळं समजावून सांगितलं आहे, आता निर्णय तुमच्यावर आहे. स्पष्टीकरण, आता पुढील पाऊल त्या व्यक्तीने उचलायचे आहे
म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. वी मेड दी ऑफर सो द बॉल इज इन देअर कोर्ट नाव. अर्थ, आम्ही ऑफर दिली आहे त्यामुळे आता निर्णय त्यांच्यावर आहे. स्पष्टीकरण, पुढील कृती त्यांच्याकडून अपेक्षित आहे म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजे निर्णयाची जबाबदारी तुमच्यावर. अर्थ, युअर टर्न टू ॲक्ट ऑर डिसाईड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ बॉल इज इन युअर कोर्ट. ए. गेम इज ओव्हर. बी. युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू ॲक्ट. सी. समवन एल्स विल डिसाईड. डी. इग्नोर द सिच्युएशन. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्ही एखाद्याला पूर्णपणे त्याच्या सर्व वस्तूंनी एकाच वेळी कुठेतरी जाताना पाहिले आहे का? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण बॅग अँड बॅगेज हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग विथ ऑल बिलॉंगिंग्स, कम्प्लिटली. मराठी मीनिंग सर्व सामानासह, पूर्णपणे. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या सर्व वस्तूंसह कुठेतरी जाते किंवा पूर्णपणे काहीतरी करते तेव्हा बॅग अँड बॅगेज ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही लेफ्ट द सिटी बॅग अँड बॅगेज. अर्थ, तो शहर सोडून गेला सर्व सामानासह. स्पष्टीकरण, तो त्याच्या सर्व वस्तून घेऊन गेला म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. दे मूव्ह टू अ न्यू हाऊस बॅग अँड बॅगेज. अर्थ, ते नवीन घरात सर्व सामानासह गेले. स्पष्टीकरण, त्यांनी सर्व वस्तूंसह स्थलांतर केले म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. बॅग अँड बॅगेज म्हणजे सर्व सामानासह. अर्थ, विथ ऑल बिलॉंगिंग्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ बॅग अँड बॅगेज. ए. विदाउट लगेज. बी. विथ ऑल बिलॉंगिंग्स. सी. पार्शली. डी. स्लोली. योग्य उत्तर कमेंट करा.